मातोबा मंदिरला निघालो सकाळ सकाळ सोमवार आहे आज. चला आता दाखवतो कसं मंदिर आहे जबरदस्त. बस चाय घेतो कालच्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. खतरनाक चाय आहे 12 रुपयामध्ये कडक हिंजवडीत ते पण त्याची क्वालिटी पण कडक आहे दाखवतो. तिथला आता शूट चलो ले लो. यहाँ चाय बहुत स्वादिष्ट है मैंने कल देखा है. क्वालिटी जायचं मातोबा मंदिर दर्शन घेतो देवाचं पुन्हा मॉलला जायचं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज मी माझा पहिला यूट्यूबचा ब्लॉग नाव पण घेत आहे. हा देवदर्शनाने सुरुवात करणार आहे आणि त्याला तुम्ही सपोर्ट कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके ओके ओके. आणि मंदिराचा शूट घेतो. चॉकलेट ठेवायचं स्टँड आहे. फर्स्ट स्टेप पर्यंत पोचला. मेन मंदिर वरती कुठून असं आलं, कुठून असं काय कपडे वगैरे काढून वरती जायचं. एकदम रेखीव खतरनाक काम करतो प्रोफेशनल. पूर्ण मंदिर पाण्यानं स्वच्छ धुतलेलं, पूर्ण स्वच्छ. हा इकडं सांगली एंट्रन्सच्या बरोबर समोर पूर्ण हा हिंजवडीचा वगैरे कंपनी आपण वगैरे असा. तो बोर्ड लागला की ना तिथं गाडी पार्क केली खाली, तिथं पार्किंग आहे. तिथनं असं राऊंड मारत चालत होतं इकडून असं. हे मेन शेवटी एंट्रन्स, ही एंट्री. काय सांग पुण्यामध्ये कसं म्हणजे सगळ्या प्रोफेशनलपणे बिल्डिंगा म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीनं जी परंपरा चालत आल्या दगडी काम हे तर तुम्हाला इथे हिंजवडीत मातोबा मंदिरच आपल्या देवाचं पाहायला मिळणार. तर ते हे बघ काम कसं आहे म्हणजे एक प्रकारचा आपल्या जुन्या परंपरेची आठवण करून देणारा हा परिसर आहे. एकदम बेस्टपणे रेखीव काम केलेलं आहे. गार्डनिंग म्हणा पुन्हा ते बघ पूर्ण मसाले वगैरे कसे लावले जबरदस्त. हॅलो चिंता देवाचा प्रसाद काल लाईव्ह दाखवतो तुम्हाला. उंदीर मामा दिसतोय का प्रॉपर इथे उंदीर मामा. चिमण्यांचा कलकलाट आवाज इथेच पाहायला भेटेल. जबरदस्त ऐतिहासिक परंपरा जपल्या राखल्या. अतिशय सुंदर अप्रतिम रेखीव काम आहे. म्हणजे मन टेन्शन वगैरे आले की प्रसन्न हे देवाच्या दारातच होतं. ते का होतं ते इथं आल्यावर समजेल तुम्हाला. अतिशय सुंदर अतिशय. बस किती झोपला आहेस केलीस काय ड्रायव्हर होता तर बोल की केलीस मला दहा अडचण झोपला नाही मोठं झालं पहिलवान नुसते आला पहिलवान
नादात आहे, रात्री लय झालं त्याला. रविवारी इकडे सगळीजण दारू पिते ती, आम्ही सोडू. पहिलवान उठ की, सकाळ झाल्या, उठ जा फिरायला, फ्रेश बिश मस्त पैकी, जा पळ, उठ जा पळ. तो तिकडे त्याचा भाव एक पडला, तिकडे बघे तो पण उठला. वाजले ती 10 तरी लोळती ती, हातून पडली ती, लागली ती मस्त्याला याला. आता उत्तोच आमच्या भागात सैनिक मारते, मला दम देऊन आला, मला काय फरक पडत नाही, कळलं का? हो तू त्याला डोस देऊन आला, दादा उत्तोच करत नाही, मला काय दावा करा. माझ्या आजन पंजाकडे 1000 मीटर होती. 1000 मीटर म्हणजे ते शेळीपालन होतं, शेळीपालन म्हणजे टप्प्याटप्प्याने शेळीपालन होतं. 1000 मीटरचा त्याचा बिझनेस होता. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी सगळी शिकली. मी पण आता काय मेंढर नाही तशी राहिलेलं पत्र ऐकीन, तुमचा नादच पुरा करेल. तिथनं गँग बोलवून आणि पैसे घेऊन तुम्हाला हाणायला. झालं देवदर्शन आता कंप्लीट झालेलं आहे. आता मला ऑफिसला पोहोचायचं पहिल्यांदा वेळेत. ऑफिसला पोहोचून स्वाईप करून तिथून मग लगेच निघणार, थांबणारच नाही तर फक्त लगेच मॉलला जाणार. जुडिओमध्ये, मॉल म्हणजे जुडिओ, लगेच मोठेपणा नाही, स्वस्तात कपडे भेटते म्हणून जाणार आहे. जुडिओमध्ये चांगले कपडे आहेत, ते तिथलंच आहे. तिथे 300-400 रुपये टी शर्ट असतात. 1-2 टी शर्ट घेतो, भावाला घेतो आणि जातो घरी. कारण घरी पोचायचं आहे, नाही 6:30ला, कारण लॅपटॉप घेऊन सारखा मी काम करू शकत नाही गाडीत, जसं